नमस्कार मित्रांनो, मी शुभम टापरे. मराठी सक्सेस स्टोरी या चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही बघत आज आपण कुठे आलेलो? नेमका आज आपण आलेलो एका सलून मध्ये, ज्याचं नाव आहे विकास द फॅमिली सलून. आणि आज आपल्या सोबत आहे त्यांचे मालक वैभव नागपुरीकर. सर, तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मराठी माणसाच्या आयुष्यात नेहमी एक प्रश्न पडत असतो, तो व्यवसाय निर्माण करू शकतो की नाही. आणि मित्रांनो, तो याच प्रश्नांमध्ये कुठेतरी गुंतलेला असतो आणि तो कधी असा धाडसच निर्माण नाही करत की तो स्वतःचा असा एक बिझनेस निर्माण करावा. पण काही असे मराठी माणसं आहे ज्यांनी कुठेतरी म्हणजे हा अडथळा पार करून स्वतःचं एक आयुष्य निर्माण केलेलं आहे, स्वतःचं एक बिझनेस निर्माण केलेला आहे. तर मित्रांनो, हेच वैभव सर, हे असेच एक व्यक्तिमत्व आहे. सर, तुमचं या कार्यक्रमात सहर्ष स्वागत. नेमकं सरांशी गप्पा मारता मारता सरांनी सांगितलं की सर 12वी नापास होते आणि सर 12वी नापास असून सुद्धा प्रति महिना 3 ते 3.5 लाख रुपयाचं उत्पन्न करतात. तर सर, मला तुम्हाला पहिला हाच प्रश्न विचारायचा आहे की नेमकं लहानपणी तुमचं शिक्षण कुठे झालं? माझे शिक्षण कोची या गावातनं खापा या शाळेमध्ये झालं 10वी पर्यंत. अच्छा. मग त्यानंतर मग 12वीचं नागपूरमध्ये. 12वीचं नागपूरमध्ये. ते कुठून केलं तुम्ही? ते DNC धनवटे नॅशनल कॉलेज. अच्छा, धनवाटे नॅशनल कॉलेज. मग सर, तुम्ही 12वीत म्हणजे नेमकं पहिल्याच अटेम्प्ट मध्ये फेल झाले होते की दोन अटेम्प्ट घेतले? पहिल्याच अटेम्प्ट मध्ये. नाही, मग त्याच्यानंतर अजून 12वी ट्राय केलं होतं का? पुन्हा एकदा 12वी ट्राय केलं, मग निघाले होते तुम्ही. तर मित्रांनो, पहिल्यांदा 12वी नापास होते, नंतर 12वीत उत्तीर्ण झाले. पण मित्रांनो, तरी त्यांनी म्हणजे नोकरीचा कुठेतरी पाठलाग केला नाही, स्वतःचा बिझनेस निर्माण करावा हेच त्यांचं एक प्रकारे ध्येय होतं. तर सर, मला एक दुसरा प्रश्न हा विचारायचा आहे की तुम्ही हे जे हेअरस्टाईल, हे जे एक पॅशन आहे, हे कसं काय एकदम असं निर्माण झालं? ऍक्च्युली हा बिझनेस माझ्या प्रॉपरली फॅमिली बिझनेस आहे. आधी आजोबा करायचे, मग वडील करायचे, मग दादा काका ह्या सर्वांनी केलं. बट माझी थोडीशी पण इच्छा होती नाही या बिझनेस मध्ये यायची. असं वाटत होतं काहीच नाही या बिझनेस मध्ये काय करायचं आहे. कारण की सर्वांना फॅमिलीमध्ये बघत आलो होतो, त्यांनी काहीच नाही करू शकले या बिझनेस मुळे. मला पण वाटायचं काय करायचं. मग काही दिवसांनी मला असं नाही वाटलं यार, काहीतरी वेगळं केलं पाहिजे याच्या व्यतिरिक्त. आपण ह्या बिझनेस मध्ये का बरं नाही केलं पाहिजे? जेव्हा जावेद अवीब सारखे लोक आपल्या बिझनेस मध्ये येऊन एवढा समोर गेलेले आहे, त्यांनी एवढं नाव कमवलेलं आहे, मग आपण का बरं नाही करू शकत हा बिझनेस? आपण याच्यामध्ये का बरं नाही काही वेगळं करू शकतो? बस तेव्हापासून इच्छा निर्माण झाली की आपण आता हाच बिझनेस केला पाहिजे आणि यामध्येच काहीतरी वेगळं नाव कमवलं. सर, तुम्ही मला तो काहीतरी एक किस्सा सांगितला होता की नेमकं म्हणजे तुम्ही फक्त शेविंग करत होते आणि हेअरस्टाईल हे नंतर म्हणजे एक प्रकारे म्हणजे अचानक ते झालेली गोष्ट आहे. तर ते थोडं तुम्ही एक्सप्लेन कराल का? आधी तर मला काम यायचीच नाही. 12वी नंतर जेव्हा मी थोडा इंटरेस्ट घेतला, मला फक्त शेविंग यायची. 5 ते 6 महिने झालेले होते, मला फक्त शेविंग यायची, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. एक दिवस दादा शॉप मध्ये नव्हताच, मी एकटाच आलेलो होतो. शॉप मी ओपन केली आणि दिवसभरामधनं 5 ते 7 शेविंग केल्या आणि निव्वळ कटिंगचे हेअर कटचे कस्टमर माझे वापस जायचे. दिवसभरामधनं कमीत कमी 10 ते 15 कस्टमर माझे वापस गेले. मला फार वाईट वाटलं की तू का बरं नाही करू शकत यार वैभव, तू का बरं नाही करू शकत? ट्राय तर कर. मी खरंच ट्राय केलं. माझी फर्स्ट हेअर कट थोडी बिघडली, मला काय नाही वाटलं, पण मला हिंमत मिळाली थोडी की नाही यार, तू केली तर थोडीफार चला. मी म्हटलं दुसरा सुद्धा क्लायंट मी बसवला, बस व्यवस्थित झालं. तुमचं मग हे बस एकदम मला इंटरेस्ट पण आला त्यामध्ये की नाही तू काहीतरी करू शकतो. मग तुम्ही याच्यात काही क्लास वगैरे केले होते? आता बाकीचे लोक खूप सारे म्हणजे असे दुबई जातात, मुंबई जातात, पुणे जातात, तर तुम्ही असं कुठे क्लास वगैरे केला होता का? हो, फक्त माझे गायडन्स युट्यूब वरनं मी व्हिडिओ बघायचा, इंस्टावरनं व्हिडिओज बघायचं आणि त्याची ते करायचं. तर मित्रांनो, कला आपण कुठून पण शिकू शकतो. नेमकं म्हणजे आपण 3, 3.5, 4 लाख रुपये म्हणजे आपण गुंतवतो, त्यानंतर आपण कुठेतरी क्लासेस लावतो. पण आपल्या घर बसल्या अशा काहीतरी सोयीस्कर म्हणजे उपाय आहे जिथून आपण कुठेतरी म्हणजे ज्ञान घेऊ शकतो. आणि त्या ज्ञानाचा एक प्रकारे पहिली गोष्ट तर गुंतवणूक म्हणजे आपलं ज्ञान असतं आणि त्या ज्ञानाचं गुंतवणूक करून आपण एक बिझनेस निर्माण करू शकतो. सर, मला तुम्हाला एक आतुरतेने एक प्रश्न विचारायचा आहे की 12वीत नापास झाले, त्यानंतर आपण एखादी मराठी माणसाचं म्हणजे एक असतं की आता पोरगं का करत, तर आणि मेन गोष्ट घरच्यांची नसते पण
बाहेरच्यांची खूप असते. नेमकं ते झालंच माझ्यासोबत. आणि नेमकं ते टोमणे मारत असतात. तर तुमच्या आयुष्यात तुम्ही ते सिच्युएशन कशी फेस केली नाही? मला घरच्या लोकांनी तर खूप सारे टोमणे दिले आधी तर, की हा मुलगा काहीच नाही करू शकत आता, हा पोरगा नाही अभ्यासात धड अभ्यास करतो, नापास झालेला आहे, काम सुद्धा शिकलेलं नाही, काय करणार हा आयुष्यात. दादा छान अभ्यास करतो, ताई छान अभ्यास करत होती. तर मला असं वाटायला लागलं, बाहेरचे लोक म्हणायला लागले काय यार नापास, 12वी नापास झाला, 12वी नापास झाला. बस तेव्हापासून मला असं वाटलं की नाही यार आता काहीतरी करून दाखवलं पाहिजे. आणि मी 10 मित्रांमधनं फक्त मी एकटा होतो की मी नापास झालेलो होतो. बाकी सर्व मित्र 80%, 70% सर्व याच्यानी चांगल्यानी पास झालेले होते. यार मग मला पण वाटलं होतं यार हे आता सर्व कोणी म्हणतं मी डॉक्टर बनणार, मी इंजिनियर बनणार, नाही मी एरोप्लेन मध्ये जाणार, सर्वांच्या अशा इच्छा होत्या आणि माझ्या मनामध्ये काहीच नव्हतं. बस मी त्याच क्षणी विचार केला की नाही यार आता काहीतरी वेगळं आपण केलंच पाहिजे. आणि आज अशी वेळ आलेली आहे की माझे मित्र शिकतच आहे आणि मी सेटल झालेलो आहे. तर ते माझ्याकडे जेव्हा येतात ना मला थोडंसं गर्व होतो की नाही यार वैभव, त्यांना पण वाटते की ते म्हणतात यार तू पहिला मित्र आहे म्हणते आपल्या ग्रुप मधला की तू पूर्णपणे सक्सेस झालेला आहे. तर मला खूप छान वाटतं. सर तुमचं हे उत्तर ऐकून म्हणजे कुठेतरी मराठी माणसाच्या जीवनात म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे. आता तुम्ही जेव्हा स्टार्टिंग केली असणार बिझनेस साठी तर तेव्हा तुमच्या आई वडिलांची काय भूमिका होती? म्हणजे तुमच्या आई वडिलांनी कसं सपोर्ट केलं? आई वडिलांनी आधी तर मला सपोर्ट नाहीच केला. त्यांना वाटायचं का हा करेल की नाही करेल, कारण की जेव्हा मी त्यांना म्हटलं की मला काहीतरी करायचं तेव्हा माझी वय फक्त 18 वर्षाची होती. ओके. हो, तेव्हापासून मी त्यांच्या पाठीमागे लागलेलो होतो. बट नाही त्यांना वाटेल की हा मुलगा काय करेल, 18 वर्षाचा आहे, काही करू नाही शकणार. मग मी त्यांना थोडी हिंमत दिली. मी त्यांना म्हटलं चला ठीक आहे तुम्ही मला पैसा सपोर्ट अजिबात नको करा, फक्त एक मोरल सपोर्ट की नाही तुमचा मुलगा काहीतरी करू शकतो, बस अशा प्रकारे सपोर्ट करा तुम्ही बस. मग आणि कुठेतरी मग तुमच्या मित्र लोकांनी पण तुम्हाला सपोर्ट, मित्र लोकांनी मला खूप छान मोरल सपोर्ट दिला की नाही यार भाई तू कर सकता है, वैभव तू का बरं नाही करू शकत, एवढा टॅलेंट तुझ्यामध्ये आहे. मग मला पण कुठे ना कुठे वाटायला लागलं यार खरंच यार जेव्हा लोकांना माझा टॅलेंट दिसत आहे मग मला का बरं नाही, मग मी का बरं नाही करू शकत. बस आधी केलंच. आणि सर मला एक हा प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येक व्यवसाय चालू करण्यामागे कोणता पण मुलगा म्हणजे असा धडपडतो, तो त्याला असं विचार येते की म्हणजे नेमकं इन्व्हेस्टमेंट कुठून तयार करायचं किंवा नेमकं गुंतवणूक कुठून तयार करायची. तर तुम्ही हा जो पैशांचा जो मॅनेजमेंट आहे किंवा पैशांची जी गुंतवणूक आहे तुमच्या बिझनेस मध्ये, हे पहिले तुम्ही म्हणजे नेमकं कशी केली होती? आधी तर मी स्वतःवर खूप मोठा विश्वास ठेवला, छातीवर गोडा ठेवला की तू करू शकते की नाही करू शकत. मी 4 ते 5 दिवस विचार केला वैभव तू करणार काय, करू शकतो का. मग मला काही वाटायला लागलं की का नाही करू शकत यार वैभव, तू बाहेरचे लोक येऊन तुझ्या बिझनेस मध्ये एवढा पैसा कमवतात, नाव कमवतात, तू का बरं नाही करू शकत, तुझं टॅलेंट आहे ना, तू पण करू शकतो, तू पण काहीतरी जगा वेगळं बनवू शकतो. बस मी त्याच वेळेस विचार केला की नाही आता केलंच पाहिजे. बरोबर आहे. तर मित्रांनो प्रत्येक वेळेस स्वतःवर एक विश्वास पाहिजे. कुठचा पण बिझनेस चालू करण्या अगोदर कुठेतरी स्वतःवर तुमचा पहिले एक विश्वास असला पाहिजे, स्वतः एक पहिले धाडस निर्माण करावी. आणि मित्रांनो तर आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की नाही यार आपला जो पैसा नाहीये किंवा आपल्या जो गुंतवणूक नाहीये, तर मित्रांनो गुंतवणूक नाही लागत. पहिली गोष्ट म्हणजे गुंतवणूक लागते ते तुमची एक प्रकारची आयडिया, तुमचं पहिले ज्ञान. हे तुमचं ज्ञान तुम्ही दुसऱ्यांसमोर कुठे पण प्रेझेंट केलं तर गुंतवणूक किंवा समोरचं म्हणजे वाटचाल आपोआप समोर येईल. तर सर मला तुम्हाला अजून एक हा प्रश्न विचारायचा आहे की नेमकं आता तुम्ही म्हणजे याची फ्रँचायझी किंवा याची फ्रँचायझी पण देतात का? हो देतात ना. म्हणजे आता फ्रँचायझी पण देतात आणि आता नेमकं म्हणजे तुमची अजून शाखा वगैरे कुठे आहे का? हो आता सावनेरला स्टार्ट होत आहे सर माझी शाखा. आणि आता तर माझ्याकडे लोक सुद्धा येतात की तुम्ही मला फ्रँचायझी द्याल का. अच्छा विचारायला येतात. आणि सर आता बहुतांश म्हणजे आता बघा आपण तुम्ही एक प्रकारे एम्प्लॉयमेंट पण देता, म्हणजे तुमच्या जवळ आता इतके माणसं कामाला आहे, तर कुठेतरी असं गर्व वाटत खूप जास्त. आज माझ्याकडे 4 एम्प्लॉय काम करतात. मला असं वाटते की नाही सचिन तू समोर येऊन 100 लोकांना काम दिलं पाहिजे, तेव्हा मला खूप छान वाटेल. आता जर वाटते पण जोपर्यंत 100 लोक माझ्याकडे काम नाही करणार, त्यांना 100 लोकांना कामावर नाही देणार, तर मला छान नाही वाटत. बरोबर आहे. तर मित्रांनो कितीतरी मुलं इथून इंजिनियर बनतात, कितीतरी मुलं डॉक्टर बनतात, पुणेला जातात, मुंबईला जातात, बँगलोरला जातात, 9-9 हजार रुपये नोकरी करतात. पण आपण एक लाईव्ह उदाहरण बघत आहोत. 12वी नापास असून सुद्धा 3 ते 3.5 लाख रुपये महिना कमवणं हे सोपी गोष्ट नाहीये. त्यासाठी त्यांचं एक प्रॉपर मॅनेजमेंट आहे, एक प्रकारचं धैर्य आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी एक धाडस निर्माण केलेली आहे.
तर सर मला तुम्हाला अजून एक प्रश्न हा विचारायचा की तुमचं नेमकं आता वय किती आहे? सर माझं वय आता 22 कम्प्लीट होऊन 23 रनिंगला आहे सर. फक्त 22 वय आहे. हो. मग नेमकं तुम्ही हा बिझनेस कधीपासून स्टार्ट केलेला आहे? मी तर रात्री वयाच्या 19 वर्षापासून बिझनेस मध्ये आलेलो आहे. 1 वर्ष तर बिलकुल मला इंटरेस्ट नव्हतं. 20 वर्षापासून इंटरेस्ट घेतला आणि 2 वर्ष मला बिझनेस मध्ये झालेले आहे. अच्छा, 2 वर्ष म्हणजे हा बिझनेस. मग तुम्ही जे गुंतवणूक आहे म्हणजे तुम्ही आता म्हणजे हा पैसा कुठून उभा केला होता? सर आई वडील तर फक्त शेतकरी आहे, ते तर मला अजिबात एवढा पैसा देऊ शकत नव्हते. फक्त त्यांच्या मोरल सपोर्ट मला होता. मित्रमंडळी होते, जास्तीत जास्त 10,000 20,000 ते मला देऊ शकत होते. पण मला करायचं तर होतं, काही करायचं होतं. तर मी लोकांकडून 5% व्याजाने पैसे काढले त्यावेळेस. 5% व्याजाने? म्हणजे एवढं लहान वय, म्हणजे कुठेतरी अशी भीती नाही वाटली का? भीती तर खूप वाटली, पण मधामध्ये एवढी धाडस निर्माण केली होती मी की नाही तू करू शकते, बस करू शकते. हिंमत बनवलेली होती, म्हटलं नाही तू करू शकते बस. मित्रांनो, बिझनेस म्हणजे रिस्क पण असते. लहान वय असून सुद्धा व्याजानं पैसे काढून हा बिझनेस एक निर्माण केलेला आहे. आणि मित्रांनो, जर खरंच बिझनेस करायचं असेल, आज खूप साऱ्या बँका उपलब्ध आहे, खूप सारे म्हणजे इन्व्हेस्टर उपलब्ध आहे. तुमची फक्त आयडिया एक प्रकारे म्हणजे छान असली पाहिजे, तुम्हाला कुठेच अडथळा होणार नाही. सर मला अजून तुम्हाला हा एक प्रश्न विचारायचा आहे की बहुतांश पॅरेंट जे असते ते खूप म्हणजे असे पॉझिटिव्ह असते, म्हणजे त्यांना असं वाटतं की आपला मुलगा फक्त नोकरी करावा. आणि मेन गोष्ट हे म्हणजे मराठी माणसं खूप आहे. आणि तो मराठी आई वडील कधी असं म्हणजे धाडसच निर्माण करत नाही की आपला मुलगा म्हणजे बिझनेस मध्ये व्हावा. तर त्या आई वडिलांना तुम्ही काय सांगा? हे सिच्युएशन तर माझ्यासोबतही झाली. मला सुद्धा माझ्या घरचे माझे शिक 12वी शिक, फायनल शिक, काहीतरी नोकरी कर, आपल्या धंद्यामध्ये काहीच नाही, 40 वर्षापर्यंत हा धंदा आहे. तर बस मला हे त्यांना कळवायचे की तुमची चुकीची आहे, तुम्ही जो विचार करत आहे ती चुकीचा विचार करत आहे. अच्छा. हो, त्यांना मला दाखवायचे. आणि मी बाकी पॅरेंट्स लोकांना सुद्धा सांगते, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलामध्ये थोडासा जरी टॅलेंट आहे तर प्लीज त्याला सपोर्ट करा, मोठं सपोर्ट सुद्धा करा. आणि त्या बँका वगैरे तर आहेच पैशासाठी, बाकी काही विषय नाही. तर मित्रांनो, प्रत्येक वेळेस नोकरी हीच एक जबाबदारी नसते. तुम्ही जबाबदारी स्वीकारू शकता, एक प्रकारचा स्वतःचा व्यवसाय चालू करून सुद्धा. आणि मित्रांनो, कुठेतरी म्हणजे असं गर्व वाटतो, कुठेतरी म्हणजे आपण स्वतः दुसऱ्याला नोकरी देतो, यामध्ये एक गर्वाची गोष्ट आहे. नेहमी दुसऱ्याच्या हाताखाली काम करून कधीपर्यंत आपण म्हणजे सहन करत राहतो. तर सर मला अजून एक तुम्हाला हा एक प्रश्न विचारायचा आहे, तुमची समोरची अजून एक वाटचाल काय, म्हणजे आता समोर तुम्हाला अजून कोणतं स्वप्न गाठायचं? सर मला ना समोर जाऊन खूप मोठं नाव कमवायचं. मला पैसा अजिबात नाही कमवायचा, बट लोकांनी माझे नाव घेतलं पाहिजे, बस मला नाव कमवायचं आहे. मला समोर जाऊन फ्रेंचायझ्या उघडायच्या आहे, बाहेर गावला जिथे ते सर्व्हिस नाही ते सर्व्हिस द्यायची आहे लोकांना. आणि पैसे अजिबात जास्तीचे नाही घ्यायचे. लोकांना सर्व्हिस आवडली की लोक नाव घेतातच, बस मला तेच नाव कमवायचं आहे. आणि सर मला एक लास्ट प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे, आतापर्यंतचा बिझनेस मध्ये सर्वात आनंदी क्षण कोणता? सर गेलेला 1 वर्ष. गेलेला एक वर्ष सर्वात आनंदी क्षण आहे. सर्वात आनंदी क्षण, कारण की क्लायंट एवढे खुश होतात आपल्याकडे की जो येईल तो नाव घेतात, भाऊ तुझं सलून खूप छान आहे, सर्व्हिस खूप छान आहे. मी आधी बेलेजा मध्ये यायचो, मी आधी लेगॅटो मध्ये यायचो, मला मोठ्या सलूनचे नाव सांगतात. यार तिथेही सर्व्हिस नाही, मला खूप छान वाटते जेव्हा ते म्हणतात ना. म्हणून हा गेलेला 1 वर्ष माझ्या खूप आनंदी गेला. आणि सर म्हणजे कोणता पण बिझनेस राहिला तर एक प्रकारचं येतं मार्केटिंग. कारण की तुम्हाला काही झालं तरी तुम्हाला मार्केटिंग करावंच लागतं. तर सर ती मार्केटिंग म्हणजे नेमकं कशी करणार? सर मला तर ती करायची गरज नाही पडली, कारण की जर माझ्याकडे एक क्लायंट येतो तो माझ्याकडे 10 क्लायंटला घेऊनच येतो. त्याला माहिती आहे इथली सर्व्हिस कशी आहे, तर तो 10 लोकांना सांगतो. तुमच्या नेचरमुळेच ते प्रसन्न होतं. म्हणजे तुमचा एक क्लायंट आला तर तो कधीच तुटत नाही, तो घेऊन 10 क्लायंटला घेऊन येतो. हे होते वैभव नागपूरकर. त्यांनी कुठेतरी स्वतःच एक प्रकारे धैर्य काढून, स्वतःच एक प्रकारे म्हणजे एक प्रकारे धाडस निर्माण करून स्वतःचा एक व्यवसाय चालू केला आणि दरमहा 3 ते 3.5 लाख रुपयाचा व्यवसाय करतात. तर सर तुम्हाला आमच्याकडून खूप अभिनंदन. धन्यवाद सर. आणि मेन गोष्ट अभिमानाची गोष्ट मला ही वाटते, मी आता नेमकं सकाळचे 5:30 वाजलेले आहे. नेमकं सरांनी मला थोडा 15 मिनिटाचा टाइम दिला. कुठेतरी त्यांनी माझ्याशी मुलाखत घेतली. मी त्यांच्या मागे, त्यांना वेळ नव्हता भेटत, मी त्यांच्या मागे लागलो आणि कुठेतरी त्यांना आज 5:30 वाजता वेळ भेटून सकाळचे, कुठेतरी सर त्याबद्दल खूप मनपूर्ण धन्यवाद. तर हे होते वैभव नागपूरकर. असेच तुमच्या समोर अजून खूप लाईव्ह उदाहरण आणत जाऊ.
ते PSI असो, IAS असो, कुठेतरी एक प्रकारची सक्सेस स्टोरी तुमच्या समोर अजून पुढील भागात घेऊन येणार. पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि प्लीज बेल आयकॉन दाबा, सबस्क्राईब करा आणि मित्रांनो फक्त आणि फक्त शेअर करा. तर मित्रांनो धन्यवाद.